हॅलो नमस्कार मित्रांनो, मी जिग्नेश कोहली स्वागत करतो माझ्या जिग्नेश कोहली ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे आपली महाशिवरात्री. तर सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपण चालू होतो म्हणजे अलिबागमधील सागरगड म्हणजेच आपला सिद्धेश्वर. तर आज आपण तिथे चाललो आहे. तर जेवढा तुम्हाला दाखवता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि चला मग पुढे काय होतं तुम्हाला सगळं समजायला आणि आपल्याला जर माहिती काढता आली तर माहिती काढताना आपण ट्राय करू. तर चला पुढं काय होतं बघूया. तर मित्रांनो, अलिबाग वडखल या रस्त्याहून आपल्याला खंडाळे या गावात जाण्यासाठी उजव्या बाजूने जावं लागतं. तर याच रस्त्याला मित्रांनो आपल्याला सागरगड माची पाहायला मिळते. तर मित्र आतमध्ये गावात आल्यावर जवळजवळ 1 किलोमीटर अंतर आपण व्यापन केल्यावर आपल्याला काळभैरेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं. इथेच आपण दर्शन घेऊ, मग पुढे निघू. तर मित्रांनो, मंदिराच्या समोरूनच आपल्याला जाण्यासाठी एक वाट आहे. गाडी पार्क केल्या कारण पुढे जागा नाही, तर इथंच गाड्या पार्क करून पुढे जायचं. आता आपण चालत जाऊ. तर चला पुढे दाखवतो काय होतं. तर मित्रांनो, आपल्याला सागरगड चढताना म्हणजे सिद्धेश्वर चढताना आपल्याला 7 बायांचं स्थान लागतो. तर इथं आपण 7 बायांचं दर्शन घेऊया आणि मग पुढे निघूया. तर मित्रांनो, कधी आले सिद्धेश्वरला तर घाबरून जाऊ नका जर पाणी नसला आणला तर. तिथे मध्ये आधीमध्ये तिथे काकड्या विकण्यासाठी पाणी विकण्यासाठी बसलेले असतात. रस्ता बघा मित्रांनो. तर मित्र वरती चढल्यावर इथं आपल्याला प्लेन रस्ता सुरू होतो. आता लोकांचं येणं जाणं चालूच आहे. नमस्कार, आम्हाला पण दाखवा. हो, मित्र आपला इथून आपण आलो तो म्हणजे इथं आता सिद्धेश्वरला. आणि इथून आल्यावर हा इथं वरती जो रोड जाते तो जाते आपला माची सागरगडला. तर आपला जमला तर आपण सागरगड दाखवायचा प्रयत्न करू. तर पहिले तिथं आपण आतमध्ये जाऊन बघूया कसा काय. तर तिथं आपल्याला मंदिरात दर्शन घ्यायचं, पण पहिले आपल्याला खाली जाऊन तिथे विहिरीजवळ पाय धुवायचे मग दर्शन घेऊ. त्यानंतर इथं जेवणाची सर्वांसाठी सोय केली. तर चला मग पुढं काय होतं बघू. तुम्ही मंगाल कपडे दादा पुढे जाऊन दे ब्लॉक ते सांगणार कोण आहे.
ठेवा मला वाढा नाही तर तशी तू पुढं मागं नाही सर मला नको तू पुढं मला नको नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आता दादा तुमचं नाव काय? माझं नाव प्रदोष साखरकर. हा तर प्रज्योत साखरकर दादा आपल्यासोबत आहेत. तर दादा आपला इथं महाशिवरात्री निमित्त किती लोकांसाठी जेवण बनवलं, किती लोकांची सोयी सुविधा आहेत? तरी पण 7-8 हजार असतो. तर मित्रांनो दादाच्या म्हणणे 7-8 हजार लोकांचं आपण जेवण बनवलं आहे. आणि आता काय चाय चालू आहे का? चाय चालू स्पेशल आमच्यासाठीच असं नाही, सगळ्यांसाठी. हां तर मित्रांनो सर्वांसाठी सोय असते. दुपारी जेवण, परत संध्याकाळी चहा, परत रात्री पण जेवण. चालेल तर चला धन्यवाद. धन्यवाद. चला मित्रांनो आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागूया. नाही आपल्या आता चढायला आपल्याला 1 तास लागला, उतरायला 15 मिनिटं बनणार लागणार. सपासा वेगळं. तर मित्रांनो एक आपल्याला इथे श्वान भेटला त्याचा डोळा तुम्ही दुर्गेश डोलेबाग बाबा लगीन डिंचाक डिंचाक लगीन डोलेबाग घाबर घाबर. मित्रांनो कशी देवाने रचना केली सर्वांची. चला टेक केअर, बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच.